प्रकार आहे सगळा. ही निराधार माहिती आहे. तात्यासाहेब, ही विरोधकांनी मला माहिती दिलेली नाही. ही सगळी माहिती मी स्वतः गोळा केलेली आहे आणि त्या आधारावर मी बोलतोय तात्यासाहेब. तेच 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 अहो, ते जे बोलतात ना तीच भाषा तुम्ही बोलता. ही त्यांनी उठवलेली राह आहे. तेच प्रश्न तुमच्या तोंडी राहत. तुम्ही धरण जाऊन बघा, तुम्हाला कळेल पैसा कुठे गेला ते. बघा जाऊ. तात्यासाहेब, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या मतदारसंघातील तुमचे विरोधक सावंत साहेब यांच्या खुनामध्ये तुमचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष हात आहे अशी जनमानसामध्ये चर्चा आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? आणि कुणाशी बोलताय? जरा भान ठेवा ना. आणि हो, तुम्हाला एवढा संशय असेल ना तर पोलीस स्टेशनला भेट द्या एकदा. या गोष्टीचा तपास कधीच लागलाय. काय बी बोलताय. उगाच तात्यासाहेबांना अडकवायचं म्हणून काय पण प्रश्न विचारू नका. बलमा, त्यांना बोलू दे. त्यांच्या मनात जर एखादा प्रश्न उपस्थित झाला असेल तर त्याचं निरसन आपण केलं पाहिजे. लोकशाहीचा चौथा खांब आहे ही मंडळी. मी सांगतो तुम्हाला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो लगेच इथेच. बघा, दिवंगत आमदार सावंत हे माझे अतिशय जवळचे खास दोस्त होते. आमचा अतिशय चांगला स्नेह होता. दुर्दैवाने ते लवकरच आम्हाला सोडून गेले. फार वाईट वाटलं आम्हाला. गुन्हेगार पकडला गेलाय, तो आता जेलमध्ये. प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. ते न्याय प्रविष्ट आहे म्हणून आता मला जास्त याच्यावर काही बोलता येणार नाही. परंतु तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिली आहेत है ना, त्यामुळे मी तुमची रजा घेतो आता. चला. नाही तात्यासाहेब, आम्हाला अजून प्रश्न विचारायचे होते तुम्हाला. छान प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे तुमच्यासारख्या पत्रकारांची आज फार गरज आहे. म्हणजे तुमच्यासारख्या पत्रकारांमुळेच आज लोकशाहीचा चौथा खांब शिवंत टिकून आहे. तुमच्यासारख्या पत्रकारांचा खरंच सत्कार केला पाहिजे. घरी बोलून सत्कार केला पाहिजे. कधीतरी आम्हाला तुमचा सत्कार करायची संधी द्या. तू ये दिली चर्चा करण्यासाठी हेच खूप आहे आमच्यासाठी. बाती मावशी, पाणी. थँक्यू. आता जेवायलाच बसणार होते. भारती मॅडम, डब्यात काय आणले आज तुम्ही? मटकीची भाजी. वा वा वा, डेली तुमची व्हरायटी असते बरं का भाजीत. नंतर माझी बायको डेली पत्ता गोबी. तो पत्ता गोबी खाऊन आहे ना, माझा एक दिवस पत्ता कट होणार आहे. या बसा. मंजू, या ग जेवायला. पत्ता गोबी. बाती मावशी, आईचा फोन आला आलेच. हा, ये लवकर ये. बोलाई. मंजू, बाळ कशी आहेस ग तू? मम्मी साहेब तुला काही त्रास तर देत नाहीत ना? सत्या काही बी म्हणला तरी अजिबात त्याच्या जवळ जायचं नाही. नेहमी उलट ह्या चाव्या जरी तुझ्या हातात दिल्या असल्या की नाही, तरी तुझ्या आयुष्याच्या समध्या चाव्या माझ्या हातात आहेत, ही ध्यानात ठेव. मंजू, निदान माझ्यापासून तरी काय लपवू नकोस ग. मला सगळं माहितीये. अगं खरंच मी ठीक आहे. तू काळजी नको कर. भेटली की सगळं सांगेन तुला. अगं पण मला अजिबातच चैन पडणं झालंय बघ. मला काळजी वाटते ग. तर पुन्हा तुझा छळ सुरू करतील. आई, मी खरंच ठीक आहे. पण तुला काय झालंय? तुमच्या लिकीची मी इतकी काळजी घेईन का नाही, जशी पहिल्यांदा घेत होते तशीच. तुझा आवाज असा काय येतोय? तब्येत ठीक आहे ना तुझी? अगं काय नाही, मी बरी आहे. ते फोनवर माझा आवाज तुला येत असेल तसं. हे बघ आई, उगाच माझ्या काळजीपोटी तू तुझी तब्येत खराब करून घेऊ नकोस. मी घेईन माझी काळजी. हे बघ बाळा, तुम्ही कसलीच काळजी करू नको. मनात काय बी साठवून ठेवू नको तू. तुला तसंच जर काही वाटलं ना तर माझ्याशी बोलून मन हलकं कर. ओय, बर चल आता ठेवते. ड्युटीवर आहे, नंतर करते. काळजी घे. हा.
बघितलंस? तरी मला वाटलंच होतं दीदीच्या इकडे ना काहीतरी गोंधळ झाला असणार आणि म्हणून तू एवढं टेन्शन घेतलेस. काय झालंय आई? आई अगं बोल ना, काय झालंय तिकडं? दीदीला कोणी त्रास देते का? हा आई, तू जोपर्यंत खरं काय ते सांगत नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही. ते बघ, संसार म्हटलं की थोड्याफार अडचणी येतच राहतात. थोडीफार अडचण नाही, काहीतरी लय मोठी अडचण असणार आणि म्हणून तू एवढं टेन्शन घेतलेस, बरोबर ना? आई अगं सांग ना मला, तुम्ही दोघे असं शांत बसता, मला काहीच सांगत नाही आणि सगळं सहन करत बसता. थांबरे, अगं आई, मला सांगितलं तर मी काहीतरी करू शकेन. का मी दीदीला फोन करून विचारू? थांबरे बास हा. इथून पुढे मला एक बी शब्द विचारायचा नाही. तुला शपथ आहे माझी. मंजू सक्षम आहे. या सगळ्यातनं ती व्यवस्थित मार्ग काढल. ठीक, नाही विचारत मी तुला काही. पण तू पण एक लक्षात ठेव, जेव्हा कधी मला कळलं ना तेव्हा या सगळ्या गोष्टी मी सत्यादाजींना सांगितल्याशिवाय शांत बसणार नाही. मंजू, ये लवकर ये जेवायला. काय झालं? डबा विसरलीस? वय अहो, एवढ्या गडबडीत निघाले, उशीर होते म्हणून घरातनं. बरं काय नाहीये, माझा डबा का? नाही नको, मी मागवते काहीतरी. अगं डबा असताना बाहेरून कशाला? आणि एवढ्या उन्हातानाचं ना बाहेरचं खायचं नसतं. बाहेर बघ जरा ऊन किती आहे. एवढ्या उन्हामध्ये तुला डबा घेऊन कोण येणार आहे? मी आणीन की. सत्या, अहो भारती मावशी, ऊन असू दे, पाऊस असू दे, वारा असू दे, नाहीतर वादळ असू दे, माझ्या बायकोसाठी मी डबा घेऊन येईनच की. बाई बाई, नशीबच काढलंच बघ. नवरा स्वतः आला डबा घेऊन तुझ्यासाठी. म्हणजे आज काय मंजूला जरा 2 घास जास्तच जातील. काही काय भाती मावशी, सत्या असं अचानक कसं आलास? म्हणजे काहीच बोलला नाहीस, काय नाहीस? आता सांगायचं काय त्यात? माझी बायको काय न खाता घराच्या बाहेर पडली म्हणल्यावर मला काळजी वाटणारच ना. मग आलो डबा घेऊन. आता आलायस ना तर तू पण बस जेवायला. तुम्ही 2 जण ना जाऊन एकत्र बसा तिकडे जेवायला, हा, आणि मस्त गप्पा मारा. असं एकत्र बसल्यावरती ना प्रेम वाढतंय. अहो कशाला, बसतो की तुमच्यासोबत. अगं तुझ्या नवऱ्याला चालायचं नाही तुमच्या गप्पांच्या मध्ये मध्ये आमचं डिस्टर्ब. भारती मावशी, तुम्ही खरंच सिनियर आहे बघा. तुम्ही ना एकदम माझ्या मनातलं ओळखलं. मला ना